ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे। आळंदीमध्ये आपण आहोत। काही थोड्याच वेळापूर्वी आता हा पालखी सोहळा आपल्या सोबत काही भाविक आहेत। काय सांगाल, कुठून आले तुम्ही? कधीपासून निघाले? तुम्ही निघाले कधीपासून? काल आले मुक्कामी। काय म्हणते, आनंदी वारीमध्ये सामील होताना काय वाटतं तुम्हाला? एकदम खूप आनंदमय वातावरण वाटतंय, खूप एकदम उत्साह वाटतो। इंद्रायणीने आपली ओटी कमी केलेली, आता भाविकांना जायला जाऊ शकतो। एकदम खूप आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांना। तुमची कितवी वारी आहे? 18वी। नक्कीच भाविकांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपल्या सोबत अजूनही काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की काय सांगाल, कुठून आले तुम्ही? कुठून आले तुम्ही? काय सांगाल? बीडवरून आले। कधी आले तुम्ही? आम्ही काल आलो। कमी होतं इथं? कधीपासून वारीमध्ये येत आहे? 2 वर्ष झाले। काही वारी करता पंढरपूर पर्यंत? नाही, आम्ही पुण्यापर्यंत जातो दरवर्षी जाता? दरवर्षी। काय वाटतं वारीमध्ये सामील? वारी सारखा आनंद कशातच नाही। तुला काय वाटतं बाळा, वारीमध्ये सामील होऊन तुला काय वाटतं? म्हणजे सर्व सुखाचा आनंद आहे वारीमध्ये असतो। नक्कीच भाविक भक्तांना मोठा आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे। हा उत्साह द्विगुणित झाला आहे। पाऊस उघडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांमध्ये उत्साह संचरला आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणावरून पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, आळंदी, पुणे।